Regular Standard 9th Subject Science. In this science topic number 4, measurement of matter. In this topic we have to study next point of this topic, molecular mass. Molecular mass म्हणजे काय तर रेणू वस्तुमान. So we have to know definition of molecular mass. Here definition is the molecular mass of a substance is the sum of the atomic masses of all atoms in a single molecule of that substance. म्हणजे काय तर समजा आपण सपोज H2 हे कंपाऊंड घेतलं, हा एक पदार्थ घेतला, तर हा सिंगल आहे, एकच आहे पाण्याचा रेणू. मग ह्याच्यामध्ये ॲटॉमिक मासेस ऑफ ऑल ॲटम्स. आधी आपण ह्याच्यामध्ये ॲटम्स कोणकोणते आहेत ते बघूया. अणू कोणकोणते आहेत तर हायड्रोजन अँड ऑक्सिजन हे दोन अणू ह्या पाण्यामध्ये आहेत आणि हा पाण्याचा एक सिंगल रेणू आहे. मग मॉलिक्युलर मास म्हणजे काय? द मॉलिक्युलर मास ऑफ अ सबस्टन्स इज द सम मीन्स बेरीज. कोणाकोणाची बेरीज? द ॲटॉमिक मासेस ऑफ ऑल ॲटम्स इन अ सिंगल मॉलिक्यूल. मग ह्या पाण्याच्या रेणूमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन घटक आहेत, त्यांचे ॲटॉमिक मासेस, त्यांची बेरीज आपल्याला करायची असते आणि त्यालाच आपण काय म्हणतो? मॉलिक्युलर मास. मॉलिक्युलर मास मीन्स रेणू वस्तुमान. मॉलिक्यूल म्हणजे रेणू, लक्षात घ्या, आणि ॲटम मीन्स अणू. हे आपण शिकलेलो आहोत, ठीक आहे. सो क्वेश्चन कॅन बी आस्क्ड लाईक दिस, डिड्यूस द मॉलिक्युलर मास ऑफ NaCl. म्हणजे सोडियम क्लोराईडचे रेणू वस्तुमान काढा, अशा टाईपचा प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारला जातो 2 मार्कांसाठी. सो यू हॅव टू फर्स्ट राईट मॉलिक्युलर मास इज इक्वल टू sum of constituent atomic masses. This is the formula to calculate molecular mass of any compound. हा फॉर्म्युला आहे. molecular mass is equal to sum of constituent atomic masses. आता constituent atomic masses म्हणजे काय तर ह्या पाण्याच्या रेणूमध्ये समजा हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन constituent एलिमेंट्स आहेत. मग ह्या दोन constituent एलिमेंटची आपल्याला atomic masses माहिती पाहिजे. आता इथे फॉर एक्झाम्पल आपण NaCl चे काढायचे आहे, म्हणून Na चा ॲटॉमिक मास आहे 23 आणि Cl चा ॲटॉमिक मास आहे 35.5. परीक्षेला समजा तुम्हाला ब्रॅकेट मध्ये दिलेली असतात ही दोन्ही, किंवा ही ॲटॉमिक मासेस तुम्हाला पेज नंबर 49 वर, सायन्सच्या पुस्तकात पेज नंबर 49 वर तुम्हाला पाहायला मिळते, आहेत दिलेली, ठीक आहे. सो इन दिस फॉर्म्युला पुट दिस व्हॅल्यूज इनटू दिस formula, you will get molecular mass of NaCl. So you have to write next step, molecular mass of NaCl is equal to atomic mass of Na means sodium into 1. आता atomic mass of Na into 1 का लिहिला आहे तर हा सोडियम क्लोराइड मध्ये Na हा सिंगल मॉलिक्यूल आहे म्हणून 1 लिहिला आहे. आणि क्लोरीन ॲटॉमिक मास प्लस ॲटॉमिक मास ऑफ Cl, क्लोरीनचं ॲटॉमिक मास इंटू 1. क्लोरीन सुद्धा सिंगलच आहे म्हणून त्यांना एक ने मल्टिप्लाय केलेला आहे, ठीक आहे. ही स्टेप समजली का बघा. मॉलिक्युलर मास ऑफ NaCl इज इक्वल टू ॲटॉमिक मास ऑफ Na इंटू 1 प्लस ॲटॉमिक मास ऑफ Cl इंटू 1. So put this atomic masses into this next step. 23 atomic mass of Na is equal to 23 into 1 atom is there plus 35.5 atomic mass of Cl into 1. 23 into 1 23 plus 35.5 into 1 35.5. Do this summation, you will get the answer 58.5 U. U is the unit, Dalton unit. Molecular mass is expressed in Dalton units. It is later is U. So molecular mass of
NaCl इज इक्वल टू 58.5. हे झाले एक एक्झाम्पल. सपोज आपल्याला दुसरं एक एक्झाम्पल आपण करू शकतो. सपोज आपल्याला मॉलिक्युलर मास ऑफ H2SO4 काढायचा आहे. तर त्या H2SO4 मध्ये किती कन्स्टिट्यूएंट एलिमेंट आहेत बघा. H मीन्स हायड्रोजन, S मीन्स सल्फर अँड O मीन्स ऑक्सिजन. हायड्रोजनचा एटॉमिक मास आहे 1, सल्फरचा आहे 32 अँड ऑक्सिजनचं 16. So you have to write once again formula of this. Molecular mass is equal to sum of constituent atomic masses. Then next step is molecular mass of, we have to calculate H2SO4. Here you have to write H2SO4 means sulfuric acid. Atomic mass of first is hydrogen into 2. हायड्रोजन किती आहे तर 2 आहेत म्हणून 2 ने मल्टिप्लाय करेल. Then atomic mass of then next element is sulfur into 1, सल्फर एकच आहे, प्लस atomic mass of oxygen into ऑक्सिजन किती आहेत बघा 4 into 4. So next step is hydrogen 1 atomic mass into 2 plus atomic mass of sulfur is 32 into 1 plus atomic mass of oxygen is 16 into 4. Then 2 plus 2 into 1 2, 32 into 1 32 plus 16 into 4 64. Do this summation, you will get molecular mass of H2SO4 is equal to 98. मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल atomic molecular mass of any substance we can calculate from this formula. इझी मेथड आहे, समजून घ्या. आणि काय शंका असेल तर तुम्ही माझ्या वैयक्तिक फोनवर करून विचारू शकता. धन्यवाद.